पल 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 बाजूला तर वेलकम बॅक मंडळी, मी मृणाली आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा मृणाली मयूर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ। तर आम्ही आज आलो आहोत मच्छी पकडायला आणि आज आम्ही एक नवीन टेक्निक वापरून फिश पकडणार आहोत। जाळे पण लावणार आहे। तर आज आम्ही खेकड्याचे जाळे लावणार आहे। तर त्याच्यासाठी घास लागतो। हे आम्ही जाळी रेडी केलेली आहेत, म्हणजे जाळी रेडीमेड आणले तर त्याला दोऱ्या बांधल्यात, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर दाखवेनच। आणि ही आहे मुशी, तर त्याच्यासाठी ते खेकडे येण्यासाठी त्यांना हे द्यावं लागतं। ही 2 दिवस ठेवलेली म्हणजे कुचलेली मुशी आहे, त्याच्यासाठी लावावं लागतं। तर आपण बघूया त्याची तयारी। आणि आता इकडे बघ, हे बघ, आणि बघा आपण हे बॉटलने आज मच्छी पकडणार आहोत। बॉटलने नवीन मच्छी पकडायची टेक्निक आहे ही। तर बघूया आपल्याला काय मिळतंय ह्या बॉटल मध्ये। तर आपल्याकडे 5 जाळी आहेत आणि 5 जाळ्यांना हे 5 बोट्या तयार केल्यात आम्ही, आणि 5 बोट्या अशा जाळ्यांना बांधणार आहे रस्सीने। तर बघा आपण त्याच्यामध्ये बॉटलच्या ह्याच्यामध्ये पीठ टाकले आणि पप्पा गेलेत खाली। तर बघू शकता तुम्ही, आपण असं लावलंय हे आणि सगळ्या जाळ्यांना अशी दोरी बांधली आहे। तर हे आहेत खेकडे पकडण्याचे जाळे, ह्यांना पगोले असे पण म्हणतात। तर ह्याच्यामध्ये घास बांधायचा असतो। घास म्हणजे कुजलेलं कोंबडीचे अवशेष किंवा एखादी कुजलेली मच्छी लावायची, ज्याच्या वासाने खेकडे ते खायला येतात आणि मग ह्या जाळ्यामध्ये अडकले जातात। तर ते आपण लावून असं पाण्यामध्ये फेकून म्हणजे टाकून ठेवायचं आणि ते 10-15 मिनिटानंतर चेक करायचं काही मिळालंय। तर आमच्याकडे टोटल होती 5 पगोळ्या, म्हणजेच 5 जाळी। तर त्या प्रत्येकी जाळ्यामध्ये आम्ही मुशीचं आणि कोंबडीचे कुजलेले अवशेष टाकून आम्ही ते जाळे 5 वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकले। पण दुर्दैवाने पाणी गढूळ नसल्यामुळे, म्हणजे पाणी संथ असल्यामुळे, खेकड्यांचा सीझन नसल्यामुळे आम्हाला एकही खेकडा मिळालेला नाही। सो आम्ही 2 तास प्रयत्न केले पण आम्हाला काहीच सापडलं। नवीनच आलेली बॉटल ला पीठ लावून मासे पकडण्याच्या टेक्निकमध्ये खरंच बोईटे मासे मिळतात, तुम्ही ते बघू शकतात। तर ह्याच्यासाठी बॉटल एका साईडून कापून त्याला रस्सी तंबूस बांधून आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून ते पाण्यामध्ये टाकायचं आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्या बॉटलमध्ये मासे येतात। बोईटे मासेच हीच जात येते ह्या बॉटलच्या टेक्निक। चवीला चांगल्या खायला ही काच काय इथं आहे। बघा कसं लावतात ते। टाकताना मला सांग। हा, थांब ना, कुठे एवढं येईपर्यंत राहतं ते जीवन। असं वजन बांधायला पाहिजे। ते बघ काहीतरी लोक कुठे आलंय। आणि गळाला हा मासा मिळालाय, तुम्ही बघू शकतात। असे खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे मासे गळाला आम्हाला भेटले। आणि तो पीस गाडी 1.5-2 किलोचा होता। हा, 1.5-2 किलोचा होता, आरामात असेल। तो टकलाच केवढा होता, 3-4 आणि जे माल आता ओढायला लागले। जा आता घरात निघायचं, चल तुम्ही जा।
मस्त संध्याकाळच्या वेळेस नदीकाठी मासे पकडायला खूपच मजा येते. इव्हनिंगचा सूर्यास्त पाहता पाहता सो मासे मिळत अथवा ना मिळत, पण जी मजा आहे फिशिंगची ती खूप मस्त आहे. आणि हा आमचा एक नवीन एक्सपिरियन्स होता. खेकडे तर आम्हाला मिळाले नाहीत, पण खेकडे पकडण्याचा नवीन व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईन तुमच्यासाठी. मग त्याला मेहनत किती आहे. कुठली जिला उपसायला कोण गेलेला? 3 तास झालं. किती फोन झाली? अगं हो घेतला. हा झालं. फेका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलला. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पहा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.